युवा शक्ती न्यूज। समर्थ युवा शक्तीमध्ये आपले स्वागत आहे। चला बघूया नवीन बातमी। चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक। सविस्तर वृत्त असे आहे की दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी शिडको येथील व्यापारी प्रभाकर डहाळे हे सकाळी आपले दुकान उघडत असताना काही अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गाडीच्या डिक्कीतील सोने चांदीचे दागिने लंपास केले। त्या संदर्भात त्यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल केला होता। गुन्हा नंबर 561/2023 कलम 379 नुसार दाखल करण्यात आला होता। संबंधित गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे व स्थानिक गुन्हा शाखे यांच्या टीमने यातील आरोपींना यापूर्वी अटक केले होते। त्याकडून 8,18,419 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता। उर्वरित आरोपीचा शोध घेण्याकरता व मुद्देमाल शोधण्याकरता पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांना सूचना दिल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी आपल्या टीमला आदेशित करून उर्वरित आरोपींना शोधण्यास सूचना दिल्या होत्या। तसेच स्थानिक गुन्हा शाखेच्या टीमला गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की संबंधित गुन्ह्यातील इतर आरोपींना ओडिसाहून निजामाबाद येथे उर्वरित सोन्या चांदीचे दागिने विकण्याकरता येत आहेत। ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हा शाखेच्या टीमने निजामाबाद रेल्वे स्थानकाबाहेर सापळा रचून उर्वरित आरोपींना अटक केले व त्यांच्याकडून 4,89,502 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पुढील तपास कामाकरता ग्रामीण पोलीस ठाणे यांना सुपूर्द करण्यात आले। या कामगिरीबद्दल माननीय पोलीस अधीक्षक अविनाश कुमार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या टीमचे कौतुक केले आहे। वृत्त संकलन सुशील कुमार बिल्लाळीकर, समर्थ युवा शक्ती। धन्यवाद। समर्थ युवा शक्ती न्यूज।